नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्यामुळे खळबळ माजली आहे आणि त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नावासाठी दिल्ली हायकोर्टामध्ये ठाकरे समर्थकांनी अर्ज दाखल केलाय. निवडणूक आयोगानं आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधीच दिली नाही, तसंच प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रांची पडताळणी न करताच निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव गोठवण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला तातडीनं स्थगिती द्यावी अशी मागणी शिवसेनेनं आपल्या याचिकेत केली आहे. दिल्ली हायकोर्टात शिवसेनेकडून कपिल सिब्बल बाजू मांडणार असून या याचिकेवरती उद्या सुनावणी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचं कार्यालय हे दिल्ली उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत येतं आणि त्यामुळे शिवसेनेनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आता यावरती दिल्ली हायकोर्ट काय निकाल देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आता शिवसेनेचा ठाकरे गट दिल्ली हायकोर्टामध्ये गेलाय, काय आणखी सांगता येईल? बरोबर, दिल्ली उच्च न्यायालयामध्ये शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या वतीने याचिका दाखल करण्यात आलेली आहे. या याचिकेवरती आज ही याचिका सूचीबद्ध करण्यात येईल. सूचीबद्ध करण्यात दिल्यानंतर कोणाच्या कोर्टामध्ये यावरती सुनावणी घ्यायचा याचा अंतिम निर्णय होईल. त्यानंतर उद्या या संदर्भात सुनावणी होण्याची शक्यता आहे, अशा प्रकारची माहिती सूत्रांनी दिली आहे. महत्वाचं म्हणजे या संदर्भात शिवसेनेच्या वतीनं सर्व ती तयारी करण्यात आलेली आहे. युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांच्या वतीनं करण्यात येईल अशी ही शक्यता व्यक्त केली जाते. पण या घडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की उद्या आता दिल्ली उच्च न्यायालयामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने सुनावणी होण्याची शक्यता आहे. स्टुडिओ बर, आता कोणाकडून कोण बाजू मांडेल दिल्ली हायकोर्टामध्ये आणि त्याचसोबत आता याचिका तर करण्यात आलेली आहे. उद्या किती वाजता सुनावणी असेल दिल्ली हायकोर्टामध्ये? या संदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्या पद्धतीनं माहिती मिळते की महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही सुनावणी जी आहे ती उद्या या सुनावणीवरती कपिल सिब्बल युक्तिवाद करण्यात येईल आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही अत्यंत महत्वाचं आहे की ही जी सुनावणी आहे हे सुनावणीसाठी आता इतरही नोटीस देखील बजावण्यात येईल. त्यामुळे उद्या फक्त सुनावणी झाल्यानंतर महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर एक तर सोबतच शिंदे गटाच्या वकिलांना नोटीस बजावण्यात येईल. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावून त्यांचं म्हणणं मांडल्यानंतर पुन्हा रेग्युलर सुनावणी होईल अशा प्रकारची शक्यता आहे. स्टुडिओ धन्यवाद प्रशांत दिलेल्या माहितीसाठी. आणि आता उद्याच्या सुनावणीकडे लक्ष आहेच. आता निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालाच्या विरोधात किंवा त्याला आव्हान देत ठाकरे गट आता दिल्ली हायकोर्टामध्ये गेलाय. उद्धव ठाकरेंना प्रमुख विरोधी नेता बनवण्याची योजना असल्याची माहिती आता समोर आलेली आहे. भाजपच्या कार्यशैलीचा बळी म्हणून येत्या काळात उद्धव ठाकरेंना दाखवण्याची योजना आखण्यात आल्याचं समजतंय. त्यामुळे उद्धव ठाकरे राष्ट्रीय स्तरावरती प्रमुख विरोधी पक्षनेते म्हणून जागा घेण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे हे येत्या काळात शरद पवार, ममता बॅनर्जी, नितीश कुमार आणि अखिलेश यादव यांच्या लीगमध्ये असतील अशी सूत्रांकडून माहिती मिळते. दिल्लीकरांशी दोन हात करत असताना उद्धव यांना महाराष्ट्रातील लोकांची अभूतपूर्व सहानुभूती मिळेल अशी आशा व्यक्त केली जाते. त्यामुळे याचाच फायदा घेण्यासाठी उद्धव ठाकरे विक्टिम कार्ड वापरण्याची शक्यता वर्तवली जाते. यात आता उद्धव ठाकरेंना किती यश मिळतं हे पाहावं लागेल. निवडणूक आयोगानं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर आता शिंदे गट आणि उद्धव गटासमोर एक नवा पेच उभा राहिलेला आहे. पक्षाच्या नावासोबतच नवं चिन्ह सुद्धा दोन्ही गटांना शोधावं लागणार आहे. त्यासाठी दोन्ही गटांकडून काही पर्याय देण्यात आलेत. उद्धव ठाकरे गटाकडून उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूळ या चिन्हांचे पर्याय आयोगाकडे देण्यात आलेत. तर तुतारी, गदा आणि तलवार या चिन्हांना शिंदे गटानं प्राधान्य दिल्याची माहिती मिळाली आहे. मात्र या दोन्ही गटातील शिंदेंनी प्राधान्य दिलेल्या तुतारी या चिन्हा व्यतिरिक्त कोणतेही चिन्ह निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये नाही. त्यामुळे निवडणूक आयोग चिन्ह देताना कोणते निकष लावणार किंवा दोन्ही गटांना आयोगाच्या यादीतलंच चिन्ह निवडावं लागणार का हे आता लवकरच कळेल. शिंदे समर्थकांनी तुतारी, गदा किंवा तलवार या चिन्हांना प्राधान्य दिलेलं आहे. मात्र तुतारी व्यतिरिक्त कोणतेही हे चिन्ह निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये नाही. त्यामुळे जी चिन्ह निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये आहेत तीच चिन्ह या दोन्ही गटांना निवडावी लागतात का हे आपल्याला कळेल. निवडणूक आयोग दोन्ही गटांना काय चिन्ह देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पक्षकारांना किंबहुना आम्हाला, कारण
त्यांनी त्यांच्या पद्धतीनं हे केलं आहे ते सुप्रीम कोर्ट आणि केंद्रीय निवडणूक आयोगाजवळ त्याच्याबद्दलचं म्हणणं आम्ही रेग्युलर मांडतच आलो आहे. तर त्यांनी एक याचं हे दिलं पाहिजे होतं, एक सुनावणी किंवा आम्हाला बोलवून या संदर्भामध्ये विचारणा करण्याची गरज होती. तशा प्रकारचं काही न करता एकतर्फी निर्णय त्यांनी जो इंटिरियम ऑर्डर म्हणून पास केलेली आहे या संदर्भातच आम्ही याचिका दाखल केली. आज सुनावणी होईल अशी अपेक्षा आहे तुम्हाला? आज होईल किंवा उद्या. आज मेन्शन आता केलेलं आहे. एखाद्या वेळेस उद्या माननीय उच्च न्यायालयाच्या, दिल्ली उच्च न्यायालयाच्या त्यांच्या कामकाजाच्या सूचीप्रमाणे उद्या येण्याची शक्यता आहे. एक संकेत आहे की तुमच्या फ्री सिम्बल्समध्ये जर राष्ट्रीयत्वाला किंवा ज्या काही महत्वाच्या बाबी आहेत यामध्ये जर कुठचा आक्षेप न येणाऱ्या गोष्टी असतील तर ते चिन्ह तुम्ही त्या पक्षाला प्रदान करू शकता, असे प्रेसिडेंट सुद्धा आहेत. या सगळ्या प्रकरणावरती माजी प्रधान सचिव अनंत कळसे सर यांची आम्ही प्रतिक्रिया जाणून घेतली होती. ते काय म्हणाले ते ऐकूयात. यामध्ये असं दिसतंय की ठाकरे गटाकडून 3 चिन्ह दिले गेलेले आहेत, त्रिशूळ, मशाल आणि मला वाटतं उगवता सूर्य. आणि शिंदे गटाकडून सुद्धा काही 3 चिन्ह दिले गेलेले आहेत, त्यामध्ये गदा वगैरे आहे. पण यामध्ये प्रक्रिया अशी आहे, इलेक्ट्रोल सिम्बॉल रजिस्ट्रेशन ऍक्ट रूल्स प्रमाणे की जे चिन्ह, जे मुक्त चिन्ह आहे ज्याला फ्री सिम्बॉल म्हणतो, अशा प्रकारचे चिन्ह कमिशन नोटिफाय करतं आणि त्या चिन्हामधूनच ते चिन्ह नॉर्मली द कमिशन असा निर्णय घेऊन त्या चिन्हामधून त्यांना 3 चिन्ह प्रपोज करायला सांगतात आणि त्या चिन्हामधून मग एक चिन्ह त्या प्रत्येक पक्षाला मिळतं. आता यामध्ये दोन्ही पक्षाचं अजून नोंदणी झालेली नाहीये कमिशनकडे आणि कमिशन आज काय निर्णय कमिशन मार्फत घेण्यात येईल हे सुद्धा बघणं मोठे इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण यामध्ये असं दिसतंय की ठाकरे गटाने जे चिन्ह दिलेले आहे ते कमिशनकडे नाहीये, नोटिफाय केलेले नाहीये असं मला प्रायमाफसी दिसतंय. आणि शिंदे गटांची चिन्ह सुद्धा त्यांची सुद्धा त्या मुक्त फ्री सिम्बॉल मध्ये आहे की नाही हे सुद्धा थोडंसं तपासावं लागेल. पण कमिशनचं शेवटी हे डिस्क्रिशन आहे की कुठले चिन्ह त्या पक्षाला द्यावे हे पूर्णपणे कमिशनचा अधिकार आहे. पूर्वीच्या उदाहरणावरून सुद्धा असं दिसून येतं. आता याच संदर्भात ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकमसर यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांनी. शिंदे गटानं सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे या एका पर्यायाला सोडता बाकी दोन्ही पर्याय निवडले आहेत शिवसेनेसोबत. चिन्हांच्या बाबतीत सुद्धा 3 चिन्ह शिवसेनेनं जाहीर केलेले आहेत, ठाकरेंनी जाहीर केलेत. शिंदेच्या बाबतीत तशी काही चिन्ह अजून निश्चित झालेली नाही, परंतु कोणतं चिन्ह मिळू शकतं, नेमके नियम काय आहेत? निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना एक नाव कुठलं असावं तुमच्या पक्षाचं, तात्पुरत्या स्वरूपाचं, आणि निवडणूक चिन्ह त्यांनी आयोगाने जी सूची तयार केली निवडणूक चिन्हाची, त्या सूचीमधलीच नावं दोन्ही गटांना 3 नावं सुचवायला सांगितलेली आहे. त्या 3 सुचवलेल्या नावांपैकी एखादं नाव निवडणूक आयोग त्या गटाकरता निश्चित करेल आणि त्या निशाणीखाली, त्या चिन्हाखाली त्या गटाला ती निवडणूक लढवावी लागेल असं सकृतदर्शनी दिसतंय. आपला जो प्रश्न आहे की सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे, ही गोष्ट खरी आहे की निवडणूक आयोगाच्या या अंतरिम आदेशाविरुद्ध काहींनी असं जाहीर केलेलं आहे की आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. अर्थात सर्वोच्च न्यायालयात काय होईल ते बघणं उत्सुक ठरेल. परंतु आज दुपारी 3 वाजेपर्यंत शिवसेनेमधील दोन्ही गटांना आपलं नवं काय नाव असावं या पोटनिवडणुकीत आणि नवं निवडणूक चिन्ह काय असावं याच्याबद्दल निवडणूक आयोगाला जंत्री द्यावी लागेल आणि त्यानंतरच निवडणूक आयोग तसं त्यांना नाव आणि चिन्ह त्यांना अलॉट करेल. उद्धव ठाकरेंची 3 चिन्ह घेतलेली आहेत, मशाल आहे, उगवता सूर्य. या तिन्ही चिन्हांपैकी एक चिन्ह मिळू शकेल की ज्या सूचीमध्ये चिन्ह आहेत ते मिळू शकेल? नाही, असं आहे, निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्हांची एक फ्री लिस्ट, सिम्बॉल लिस्ट तयार केली आहे 1968च्या अधिनियमानुसार. आणि ह्या जी निवडणूक आयोगाची जी सूची आहे त्यातीलच चिन्ह त्यांना निवडावं लागेल. आणि याला काही पार्श्वभूमी आहे असं करण्यामागे, कारण निवडणूक आयोगाचा हा एक कटाक्ष असतो की कुठलंही चिन्ह ज्याद्वारे कोणी जात, धर्म किंवा पंथ, राजकारण किंवा मतं मागू नये, म्हणून निवडणूक आयोगाने अशा तऱ्हेची
चिन्हांची यादी निश्चित केली. त्या यादीमधीलच चिन्ह निवडावं लागेल. अर्थात निवडणूक आयोगाचा तो पूर्ण स्वेच्छा अधिकार आहे की जर एखाद्या गटाने काही कारण दाखवलं तर निवडणूक आयोगाचा तो स्वेच्छा अधिकार असेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधलाय. उद्धव ठाकरे समर्थकांना सर्वात मोठा धक्का कोणता बसलाय असा सवाल त्यांनी ट्विटरवरून विचारलाय. त्यात त्यांनी काही पर्याय सुद्धा दिलेत. धनुष्यबाण चिन्ह गोठवणं, आमदार खासदारांनी साथ सोडणं की जुनी विश्वासू अशी भाजपची मैत्री गमावणं असे खोचक सवाल आणि त्यासाठी पर्याय अमृता फडणवीसांनी दिलेत. ट्विटरवरून त्यांनी हा प्रश्न विचारलाय. पुन्हा एकदा पाहूयात अमृता फडणवीसांचं ट्विट. त्यामध्ये त्या म्हणतायत, उद्धव ठाकरे समर्थकांना सर्वात मोठा धक्का कोणता बसला. यावरती त्यांनी 3 पर्याय दिलेत. पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण गोठवणं की 40 आमदार आणि 12 खासदारांनी साथ सोडणं किंवा मग भाजपसारखा जुना चांगला मित्र गमावणं असा खोचक सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना आणि समर्थकांना. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दसरा मेळाव्यातील भाषणांचा समाचार घेताना शिवसेनेचे धनुष्यबाण गोठवल्यानंतरची प्रतिक्रिया दिली. तसंच सरकारमध्ये असताना विकास कामांबाबत किती तत्पर होतो हे सांगताना त्यांनी तुफान फटकेबाजी सुद्धा केली. परवा शिवाजी पार्कची सभा आणि बीकेसीची सभा, काय हे त्यांना गद्दार म्हणतात, ते त्यांना गद्दार म्हणतात. अरे त्याच्यातनं प्रश्न सुटणार आहे का? पार ते धनुष्यबाण गोठून टाकलं, ते शिवसेना पक्ष गोठून टाकला, असं कुठं असतं का राजकारणात? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ती शिवसेना हे व्यासपीठ राजकीय नाही ह्याची मला जाणीव आहे. परंतु शेवटी लोकशाही जिवंत राहणार आहे का नाही? एकदा इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळात चूक केली, त्याची किंमत त्यांना मोजावी लागली. उभ्या भारताने त्यांच्या सकट सगळ्यांना पराभूत केलं. हा इतिहास आपण विसरलो नाहीये. प्रत्येक वेळेस बारामतीवर काही प्रसंग आला तर आम्हीच जाऊन जायचं. सत्ता कुणाची असली तरी, आमच्या विचाराची असली तर काही नडतच नाही. मी आहेच तिथं खमक्या, काय कुणाचं चालून देत नाही. म्हणजे नियमाप्रमाणे. नाहीतर हे बघा, अजित पवार म्हणला मी खमक्या आहे, कुणाचं चालून देत नाही. उद्धव ठाकरे साहेबांचं चालून देत होतो, कारण ते मुख्यमंत्री होते. पण विकास कामाच्या बाबतीमध्ये कुठं मी कमी पडत नव्हतो. आणि आता एक दुःखद बातमी, ती म्हणजे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांचं आज गुरुग्राममधल्या मेदांता रुग्णालयामध्ये निधन झालं. वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मुलायमसिंह यांच्या निधनानंतर समाजवादी परिवारामध्ये शोककळा पसरली आहे. 3 महिन्यांपूर्वी त्यांची पत्नी साधना गुप्ता यांचं देखील निधन झालं होतं. मुलायमसिंह यादव यांना श्वासोच्छवासाचा त्रास आणि कमी रक्तदाबाच्या तक्रारीनंतर 22 ऑगस्ट रोजी मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुलायमसिंहांच्या निधनासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून शोक व्यक्त केलाय. ते म्हणतायत, श्री मुलायमसिंह यादवजी हे एक उल्लेखनीय व्यक्तिमत्व होतं. लोकांच्या समस्यांप्रती संवेदनशील असणारा एक नम्र आणि तळमळीचा नेता म्हणून त्यांची ख्याती होती. उत्तर प्रदेश आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये मुलायमसिंहांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आणीबाणीच्या काळात ते लोकशाहीचे प्रमुख सैनिक होते. संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी सशक्त भारतासाठी काम केलं. आम्ही आपल्याला राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्याशी माझा अनेक वेळा संवाद झाला. त्यांच्या निधनानं मला वेदना होत आहेत, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं. मुलायमसिंह यादवांचा आपण परिचय थोडक्यात जाणून घेऊयात. 22 नोव्हेंबर 1939 रोजी यूपीतल्या इटावा जिल्ह्यातल्या सैफई गावामध्ये त्यांचा जन्म झाला. मुलायमसिंह यादव हे धरतीपुत्र नावानं प्रसिद्ध होते. नेताजी म्हणून देखील त्यांची एक वेगळी ओळख आहे. समाजवादी पक्षाचे संस्थापक ते होते मुलायमसिंह यादव आणि 1967 मध्ये पहिल्यांदा उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये ते आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 4 ऑक्टोबर 1992 रोजी समाजवादी पक्षाची स्थापना त्यांनी केली.
राजकीय कारकिर्दीमध्ये 3 वेळा ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले. 1989 मध्ये पहिल्यांदा ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर 1996 मध्ये केंद्रीय राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि 1996 ते 1998 दरम्यान ते देशाचे संरक्षण मंत्री देखील होते. देशातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न असो, देशातल्या कष्टकऱ्यांचा प्रश्न असो, अल्पसंख्याकांचे प्रश्न असो, या सगळ्या अशा समस्या होत असेल त्यावेळी आम्ही एकच काम करत असो. नवीन मला त्यांची मला आज आठवण आहे. आज इतके वर्ष आमच्या सगळ्यांच्या सोबत संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर काम करणाऱ्या एका ज्येष्ठ समाजवादी आणि विशेषतः ग्रामीण भागाच्या लोकांच्या हिताची जपणूक करणारा आज नेत्याला आम्ही लोक उपयोगी आहोत. मेरे जैसे कितने लोग जो समाज के दबे कुचले हैं, नेताजी का उनके साथ बहुत आशीर्वाद था. छोटे छोटे कार्यकर्ताओं के साथ इतने प्रेम से मिलते थे कि नेताजी का वो हो जाता था. अब तक मैं समाजवादी पार्टी से जुड़ा हूँ. मुझे मालूम है महाराष्ट्र में कभी मैं सत्ता में नहीं आऊँगा और मैं दूसरी पार्टियों में जाऊँ तो आज मैं सत्ता में जा सकता हूँ और बड़ी पोस्ट पे आ सकता हूँ. लेकिन नहीं, नेताजी के साथ जो मेरा संकल्प है, मैं जिंदगी भर समाजवादी पार्टी को ही नेताजी के नाम पे लेके चलूँगा. चाहे मैं आगे बढ़ूँ, चाहे मैं कुछ बनूँ या नहीं बनूँ, लेकिन संघर्ष करता रहूँगा सिर्फ नेताजी की बदौलत. यानंतर एक मोठी बातमी येते राजकीय वर्तुळातून. शिंदे गटाकडून चिन्ह आणि नावासाठीचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. उगवता सूर्य, त्रिशूळ आणि गदा या चिन्हाचा प्रस्ताव शिंदे गटाकडून ठेवण्यात आलेला आहे आणि निवडणूक आयोगाकडे हे प्रस्ताव देऊन मग निवडणूक आयोग कोणत्या गटाला कोणतं चिन्ह किंवा नावासंदर्भात परवानगी देतं हे पाहावं लागणार आहे. मात्र दोन्ही गटांना आपापला प्रस्ताव मांडायचा आहे. त्यामध्ये शिंदे गटाकडून आता चिन्ह आणि नावासाठी प्रस्ताव सादर करण्यात आलाय. शिंदे गटाकडून पक्ष चिन्ह म्हणून उगवता सूर्य, त्रिशूळ आणि गदा या चिन्हाचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे. त्यापैकी एक चिन्ह शिंदे गटाला मिळू शकतं. अर्थात आता निवडणूक आयोग यावरती काय निर्णय घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र शिंदे गटाकडून प्रस्ताव तर सादर करण्यात आलेला आहे. पक्षाच्या नावाचा, आपल्या गटाच्या नावाचा किंवा मग आपल्या पक्षचिन्हा संदर्भातला. आता उगवता सूर्य, त्रिशूळ की गदा. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आता शिंदे गटाकडून तर प्रस्ताव आलेला आहे, काय आहे त्यामध्ये? महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने माहिती मिळते, त्रिशूल, त्यानंतर उगवता सूर्य आणि गदा या प्रकारचे निवडणूक चिन्ह हे शिंदे गटाच्या वतीनं देखील देण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये खास करून उगवता सूर्य आणि त्रिशूल हे देखील यांच्याकडे जर बघितलं आपण उद्धव ठाकरे गटाकडेही यांनी तेच प्रस्ताव दिलेला आहे. त्यानंतर आज हा प्रस्ताव दाखल करण्यात आला. दुपारी 1 वाजेपर्यंत या संदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. शेवटच्या क्षणांमध्ये प्रस्तावांमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे. ज्या पद्धतीने यापूर्वी खास करून जर बघितलं तुतारी, त्यानंतर गदा आणि याशिवाय अजून एक चिन्ह असं हे 3 चिन्ह होते आणि त्यानंतर मशाल, त्यानंतर असे चिन्ह होते आणि त्यानंतर आता त्यामध्ये शेवटच्या क्षणी बदल करून पुन्हा एकदा 3 नवीन चिन्ह देण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे. आणि यामधून कुठेतरी एक प्रकारे उद्धव ठाकरे गटाचाही एजाव करण्याचा देखील प्रयत्न आहे. पण आता शेवटी आता बॉल जो आहे तो केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे आणि निश्चितपणे केंद्रीय निवडणूक आयोग दुपारी 1 वाजेपर्यंत या संदर्भात निर्णय घेतील अशी शक्यता व्यक्त केली जाते. बिलकुल प्रशांत, धन्यवाद या माहितीसाठी. उद्धव ठाकरे यांच्याकडून फेसबुक लाईव्ह दरम्यान त्रिशूळ या चिन्हावरती सुद्धा दावा करण्यात आलेला होता. मात्र आता शिंदे गटाकडून सुद्धा आता त्रिशूळ हे चिन्ह आणि त्या संदर्भात प्रस्ताव देण्यात आलेला आहे. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येऊया. तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर तुमचं स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये. पुढची बातमी आहे. विश्व हिंदू सेवा संघाचे प्रमुख मार्गदर्शक, अयोध्या हनुमानगडीचे प्रमुख महंत श्री राजूदासजी महाराज आणि उदासीन आखाडाचे महंत श्री धर्मदास महाराज यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी ही भेट झाली. किसी कारणवश, किसी मनभेद, किसी मतभेद के नाते वो अयोध्या नहीं आ पाए, इसके नाते हमारे निमंत्रण देने कि आप अयोध्या आए, क्योंकि आप धर्म में कार्य करते हो, सनातन के रक्षक हो. तो हम लोग सनातन के सिपाही हैं, तो परम कर्तव्य है सनातन के सिपाहियों को कि धर्म के रक्षकों के लिए कार्य करें.
इसके नाते आज मनसे प्रमुख राज साहब से मिलकर उनको निमंत्रण दिया कि आप अयोध्या आएं। पुढची बातमी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील लेट लतीफ कर्मचाऱ्यांची मुख्यालयामध्ये भली मोठी रांग लागलेली पाहायला मिळाली आणि हे कर्मचारी सकाळी कामावर येण्याची वेळ उलटून गेल्यानंतर कामावर येत असल्याची माहिती केडीएमसी अधिकाऱ्यांना मिळाली होती आणि त्यानुसार आज या लेट लतीफ कामगारांना अधिकाऱ्यांनी रांगेत उभं करून उशिरा येण्याचा जाब विचारला। यावेळी बहुतांश कर्मचारी हे दररोज उशिरा येत असल्याचं निदर्शनास आलं। आता या सर्व लेट लतीफ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। सुधारणा न झाल्यास पगार कपातीपासून ते अगदी कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय। आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्याच धानाची खरेदी व्हावी म्हणून आता नोंदणीसाठी नवीन पद्धत सुरू करण्यात आली आहे। त्यानुसार शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदी केंद्रावरती उपस्थित राहून आपला लाईव्ह फोटो काढावा लागेल, अन्यथा त्यांची नोंदणी होणार नाही। पर्यायानं धान विकता येणार नाही, त्यासाठी शेतकऱ्याला प्रत्यक्ष आपल्या सातबारासह उपस्थित राहणं आवश्यक आहे। लाईव्ह फोटो अपलोड न केल्यास या शेतकऱ्यांचं धान खरेदी केलं जाणार नाही। लाईव्ह फोटो अपलोड करण्याबाबत अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले। आधारभूत धान खरेदी केंद्रावरती शेतकऱ्यांच्या नावावर व्यापारी मोठ्या प्रमाणात धान विकत असल्याची ओरड नेहमीच होत असते। अनेकदा असा प्रकार जिल्ह्यामध्ये उघडकीस आलेला आहे आणि हा प्रकार टाळण्यासाठी आता शासनानं कठोर पावलं उचलली आहेत। योजनेचा पूर्ण लाभ हा प्रत्यक्ष धान उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनाच मिळावा याकरिता यावर्षी नाव नोंदणी करताना शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष हजर राहावे आणि शेतकऱ्यांचे त्यांनी तिथे हजर राहून त्यांचे लाईव्ह फोटो पोर्टलवरती अपलोड करायचे आहेत। अशा प्रकारच्या सर्व सूचना आणि त्या पद्धतीची आवश्यक ती सुविधा त्या खरेदी केंद्रांवरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील खरीप पिकांचं मोठं नुकसान झाले आणि अशात आता विमा कंपन्यांकडून खोडसाळपणा करून विम्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। पीक कापणी प्रयोगात दगड टाकून वजन वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। या प्रकरणी जाब विचारल्यावर विमा कर्मचाऱ्यांनी सारवासारव करत पळ काढला। पीक विमा कंपनीला सांगणे माझ्या आधीच आम्हाला निसर्गाने कोपले। अतिवृष्टी झालेली, मध्ये 21 दिवसाचा पाऊस नव्हता, पुन्हा आता अति जास्त झाला पाऊस, पुन्हा विमा कंपनी ही अशीच करायला लागली। शेतकऱ्यांनी बघायचं कोणाकडे, करायचं काय, ही शासनानं दखल घ्यावा ही विनंती। वाशिम जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं थैमान घातलं असून काढणीला आलेल्या 60 ते 70 हजार एकरावरील खरीपाच्या सोयाबीनचं अतोनात नुकसान झालंय। कापणी केलेल्या सोयाबीनला अंकुर फुटत असून ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले। यंदा जिल्ह्यात 3 लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती। ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 1,43,000 एकरावरील सोयाबीनचं नुकसान झालं होतं आणि यातूनच कसाबसा बळीराजा सावरत असताना गेल्या 3 ते 4 दिवसांपासूनच्या सततच्या पावसामुळे काढणीस आलेल्या सोयाबीनचं अतोनात नुकसान झालंय। आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे। आज 1-1.5 महिना पाऊस झाला नाही, आता हे 3 दिवस झाले सतत लागून बसला। पण आम्ही सोयाबीनची कापणी केली। कापणी झाल्यानंतर आता हे 3 दिवसापासून सतत पाऊस असल्यामुळे याच्यामधून कोंब निघले, सोयाबीन खराब झालं। आता याचा शासनाने याचा काहीतरी हे निघाला तो बघावं, म्हणजे सर्वे करावं आणि काहीतरी शेतकऱ्याला याच्या मार्फत म्हणजे काहीतरी हे अनुदान किंवा काही म्हणजे मदत द्यावं असं आमची विनंती आहे। शेतीत माल कापल्यामुळं सोयाबीनचे नुकसान झालेले आहे। 3 दिवसापासून सोयाबीन कापडून पसर पडलेली आहे, तरी सगळं भिजून खराब माल झालेला आहे। तरी आम्हाला भाव मिळण्याबाबत आमच्याकडे शासनानं लक्ष द्यावं व आम्हाला मदत करावी। सोयाबीन पेरलं तर लय पाऊस चालू आहे, 2-3 दिवसापासून खूप पाऊस चालू आहे। सोयाबीन उधळे द्यायचं ते म्हणतात 4,000 रुपये बॅग। आता आम्ही करावं काय? इकडून तिकडून दिलं तर पाणी आलं, पाणी ते कोंब फुटले। मार्केटला न्यावं, मार्केटला काही भाव म्हणतात 4,000 3,000 करावं काय? काही आमचं चालत नाही। वाशिम जिल्ह्यातील खरीपाचं प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनला सद्यस्थितीत जो पाऊस सुरू आहे त्यानं मोठा फटका बसला आहे।
अगोदरच ऑगस्ट महिन्यामध्ये जिल्ह्यातील जवळपास 1,43,000 हेक्टरवरील सोयाबीन व इतर पिकांना मोठा फटका बसला होता। वाशिम जिल्ह्यामध्ये ऐन काढणीचा हंगाम सुरू असताना गत 3 दिवसापासून जिल्ह्यातील अनेक भागात जे पाऊस पडलाय, जो पाऊस कोसळतोय अतिमुसळधार, त्यामुळे जे कापणी करून ठेवलेलं सोयाबीन आहे, जे शेत जमिनीवर पडलेलं आहे, त्याचं अतोनात नुकसान झालं आहे। या कापलेल्या सोयाबीनला अक्षरशः कोंब फुटत आहेत, अंकुर फुटत आहेत। अगोदरच शेतकरी मागील नुकसानामुळे मेटाकुटीस आला असताना त्यातच भरीसभर म्हणून जो हातातोंडाशी आलेला घास आहे तो हा निसर्ग हिरावून घेतल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत। यासाठी शासन प्रशासनानं जे काही नुकसान झालंय त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज निर्माण झाली आहे। किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, वाळकी, वाशिम। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव इथल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा प्रताप जगन कावरखे यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक भावनिक पत्र लिहिलंय। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी या मुलानं हे पत्र लिहिलेलं आहे आणि सध्या सोशल मीडियावरती हे पत्र प्रचंड व्हायरल सुद्धा होतंय। शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं हे पत्र, त्यामध्ये हा मुलगा काय म्हणतोय तर, मुख्यमंत्री साहेब, माझे बाबा शेती करतात, आमच्या घरी शेती कमी आहे असं बाबा म्हणतात। बाबा मला पाणीपुरी खायला 10 रुपये देखील देत नाहीत। यावर्षी सोयाबीनचं नुकसान झालं असं बाबा म्हणतात। दसऱ्याच्या दिवशी पुरणाच्या पोळ्या खायला मिळाल्या नाहीत। सणाला पोळ्या तर सोडा, साधे गुपचूपसाठी पण पैसे पण सध्या नाहीत। जवळच्या जयपूर गावातील एका शेतकऱ्याच्या मुलानं पैसे मागितल्यामुळे फाशी घेतली आणि काही दिवसांवरच दिवाळी सण येऊन ठेपला असून त्यात गोडधोड खायला मिळावं यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान द्या। त्यासोबत हा मुलगा पुढे म्हणतोय, आई म्हणतेय शेती नुकसानीचं अनुदान आलं की तुला पैसे देईन, त्यामुळे मुख्यमंत्री साहेब आम्हाला लवकर अनुदानाचे पैसे द्या। दिवाळीला आईनं केलेल्या पुरणपोळ्या खायला आमच्या घरी या, असं हे भावनिक पत्र एका मुलाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी। 13 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 2 दिवसापासून अमरावती जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय। या वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसानं संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। झाडावरील संत्र्याचा सडा शेतात पडल्यानं लाखोंचं नुकसान झालंय, तर सोयाबीन आता कापणीला आलं असल्यामुळे सोयाबीन पिकात पाणीच पाणी साचलंय। त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा निसर्गानं हिरावून घेतलाय। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी सुरुवातीला अतिवृष्टीनं बेजार झाला, पिकांचं मोठं नुकसान झालं। त्यात आता कापसावर सुद्धा गुलाबी बोंड अळीनं आक्रमण केले, त्यामुळे शेतकऱ्यांवरील संकट अधिक गडद झालं असून शेतकरी हैराण झालाय। जिल्ह्यात 5 लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली। जुलै-ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आणि त्यावेळी वाचलेलं पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड केली। आता मात्र नव्या संकटाला तोंड द्यावं लागतंय। पांढरकवडा, महागाव, कळंब तालुक्यातील कपाशीच्या पिकावर गुलाब बोंड अळीचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे कपाशीचं बोंड सडायला लागलंय। उन्हाळी कांद्याला योग्य भाव मिळाला नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याची मोठ्या प्रमाणात साठवण केली आणि येणाऱ्या काळात कांद्याला चांगला भाव मिळेल या अपेक्षेनं कांदा उत्पादक वाट पाहत होते। मात्र 4 महिने झाले तरी देखील कांद्याला भाव नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। अशातच साठवण केलेला कांदा आता खराब होऊ लागलाय। कांदा खराब होण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे आणि कांद्याच्या वजनामध्ये देखील घट होत असल्यामुळे या कांद्यापासून लागलेला खर्च निघतो की नाही या चिंतेत सध्या शेतकरी आहेत। डहाणू तालुक्यातील उरसे आंबाडीपाडा ते डोंगरशेतपाडा हा 15 लाखांचा तयार करण्यात आलेला रस्ता अवघ्या 15 आठवड्यातच उखडलेला आहे। पालघर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या उरसे आंबाडीपाडा ते डोंगरशेतपाडा हा 510 मीटरचा रस्ता तब्बल 15 लाख रुपये निधी खर्च करून जून महिन्याच्या सुरुवातीला तयार करण्यात आला होता। या रस्त्याच्या कामाचा ठेका हा अजित रवींद्र भाकरे या ठेकेदाराला देण्यात आला। मात्र हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं केल्यामुळे अवघ्या 15 आठवड्याच्या आतच या रस्त्याची अतिशय दयनीय अशी अवस्था झाली आहे। उरसे, साय, म्हसाड, आंबिस्ते, पेठ या गावांना डहाणू तालुक्याशी जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे।
तर डहाणूमध्ये काही गावांना जोडणारा हा रस्ता, या रस्त्याकडे बघून असं वाटतही नाही की 15 आठवड्यांपूर्वी या रस्त्याचं काम केलेलं आहे. मात्र अवघ्या काही दिवसातच या रस्त्याची ही अशी दयनीय अवस्था झाली आहे. ज्या कंत्राटदाराला हे काम दिलं होतं त्यानं हे असं निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. पुढची बातमी आहे सांगलीतल्या जत तालुक्यातील बिळूर येथे तलावामध्ये एका महिलेसह तिच्या 3 मुलींचे मृतदेह आढळलेत. या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे. घरा शेजारी तळ्यावरती धुण्याचे कपडे आणि साबण सुद्धा सापडलाय. रात्री उशिरा त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सर्व मृतदेह जत तालुक्यात रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आलेत आणि त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण मात्र अजून समोर आलेलं नाही. हा घातपात आहे की अपघात याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. राज्यामध्ये अल्पवयीन मुलींचे विवाह रोखण्यासाठी शासकीय आणि सामाजिक पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत. अजूनही असे विवाह मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. भंडारा जिल्ह्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्यात आला आणि ती 6 महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी लाखनी पोलिसात माहेर आणि सासरच्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची तपासणी करताना हा प्रकार समोर आलाय. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर तुमचं स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये. अंधेरी पोटनिवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्हासाठी ठाकरे आणि शिंदे समर्थकांमध्ये स्पर्धा रंगलेली असताना या दोन्ही समर्थकांनी आता निवडणूक आयोगाकडे उगवता सूर्य आणि त्रिशूळ या चिन्हांवरती दावा केलाय. त्याशिवाय उद्धव ठाकरेंनी मशाल या चिन्हाला आणि त्याचसोबत एकनाथ शिंदेंनी गदा या चिन्हाची मागणी केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग उगवता सूर्य आणि त्रिशूळ हे चिन्ह या दोघांपैकी कोणाला देणार की ही दोन्ही चिन्ह बाद करणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. तसंच जर ही दोन्ही चिन्ह बाद झाली तर उरलेली गदा आणि मशाल ही चिन्ह तरी या गटांना मिळणार का याचं देखील लवकरच उत्तर मिळण्याची शक्यता आहे. मात्र गदा आणि मशाल हे चिन्ह निवडणूक आयोगाच्या 197 चिन्हांच्या यादीतच नाहीये. त्यामुळे ठाकरेंना मशाल आणि शिंदेंना गदा या चिन्हाला सुद्धा मुकावं लागणार की काय असा प्रश्न उपस्थित झालाय. त्यामुळे ही सगळी चिन्ह बाद करून निवडणूक आयोग ठाकरे गट आणि शिंदे गटाला वेगळंच काहीतरी चिन्ह देणार का असा देखील सवाल विचारला जातोय. इथे आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोक. ब्रेकनंतर तुमचं स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये. बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्या परदेशी लोकांची पहिली पसंती महाराष्ट्र असल्याचं समोर आलंय. देशात बेकायदेशीररित्या प्रवेश करणाऱ्यांपैकी एकूण 40% लोक हे महाराष्ट्रात येतात अशी आकडेवारी आहे. 2019 ते 2021 पर्यंत एकूण 182 परदेशी नागरिकांवर बनावट भारतीय पासपोर्टसह महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याबद्दल आणि देशात राहण्यासाठी दलालांची मदत घेतल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशा राज्यांच्या यादीत महाराष्ट्र अव्वल आहे. देशातील 40%पेक्षा जास्त प्रकरणं महाराष्ट्रात समोर आली आहेत. एनसीआरबी म्हणजेच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनं नुकतीच ही आकडेवारी जाहीर केली आहे. सध्या सोशल मीडियावरती रील्सचा ट्रेंड आहे. असाच एका तरुणीचा दिलवर गाण्यावरचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. मात्र हा व्हिडिओ तरुणीच्या डान्समुळे नाही तर भलत्याच कारणानं व्हायरल होतोय. या व्हिडिओमधील ऑटोवाल्या काकांच्या डान्सनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. रीलसाठी ही तरुणी एकटीच रस्त्यावरती दिलबर या गाण्यावरती नाचत होती आणि अचानक फ्रेममध्ये हे ऑटोवाले काका दिसायला लागले आणि तेही या तरुणीसारख्या डान्स स्टेप्स करण्याचा प्रयत्न करताना दिसतायत. हा व्हिडिओ व्हायरल झालाय तो या तरुणीमुळे नाही तर या काकांच्या अनोख्या डान्समुळे. रस्ता ओलांडणाऱ्या गेंड्याला एका भरधाव ट्रकनं धडक दिल्याची घटना आसाममध्ये घडली. काझीरंगा नॅशनल पार्क जवळच्या महामार्गावरचा हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. ट्रक चालकाची ओळख पटली असून त्याच्याकडून दंड जमा करण्यात आलाय. तर जखमी गेंड्याच्या शोधासाठी हत्तींची मदत घेतली जाते. आसामच्या काझीरंगा अभयारण्यामध्ये एक गेंडा रस्ता ओलांडत असताना अचानक आलेल्या ट्रकची या गेंड्याला धडक बसतेय आणि यामध्ये हा गेंडा जखमी झालाय. पुन्हा एकदा तो जंगलामध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय. या ट्रक चालकाला शोधण्यात यश आलंय. त्याच्याकडून दंड वसूल करण्यात आलाय आणि या जखमी गेंड्याचा देखील शोध घेतला जातोय.
वाशिमच्या कामरगाव परिसरामध्ये ईद निमित्तानं मिरवणूक काढण्यात आली आणि मिरवणुकीमध्ये बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना हातात झेंडा घेऊन डीजेच्या तालावरती नाच केला. आता या पोलिसाचं निलंबन करण्यात आलंय. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. वाशिममध्ये एका पोलिसानं ईद निमित्तानं आयोजित या मिरवणुकीमध्ये हातामध्ये झेंडा घेऊन डीजेच्या तालावरती डान्स केलाय आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलंय. ईद निमित्तानं काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये या पोलिसानं हातामध्ये झेंडा घेऊन डान्स केलाय. वाशिममधला हा प्रकार आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर या पोलिसाला निलंबित केलं गेलंय. आमचे प्रतिनिधी किशोर गोमाचे आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. किशोर, काल ईद होती आणि त्यानिमित्तानं या मिरवणुकीमध्ये हा डान्स जसा पोलिसांना केला, आता पोलिसांच्या डान्सवरून किती मोठा वादंग निर्माण झाला आपल्याला माहिती आहे आणि तसाच काहीचा प्रकार, काय त्याचे परिणाम? काय झालं, हा जो कर्मचारी होता हा कालच्या मिरवणुकीमध्ये स्वतः नाचत होता. मात्र अगोदरच काही जे पोलीस महासंचालक आहे यांनी आदेश काढले होते की पोलिसांनी आपल्या वर्दीवर कोणत्याही मिरवणुकीमध्ये नाचू नये. मात्र असं असताना देखील हा कर्मचारी काल जो कामरगाव परिसरामध्ये ईदची जी मिरवणूक काढली होती त्यामध्ये नाचला आणि जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि आपण बातमी दाखवली त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी जे बच्चन सिंग यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केलंय. जी किशोर, धन्यवाद या माहितीसाठी. तर ईद निमित्तानं निघालेल्या मिरवणुकीमध्ये हातात झेंडा घेऊन डीजेच्या तालावरती डान्स करणं या पोलिसाला भोवलंय आणि त्याचं निलंबन झालंय. पुढची बातमी, उत्तराखंडच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या नेमकं काय झालं आपण पाहूया. तिथे बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. पिठोरागड जिल्ह्यामध्ये यंदाच्या मोसमातील पहिली बर्फवृष्टी झालेली आहे आणि या बर्फवृष्टीमुळे जिथे बघू तिथे फक्त बर्फाची पांढरी चादर पसरल्याचं चित्र दिसतंय. या बर्फवृष्टीमुळे परिसरात जनजीवन देखील विस्कळीत झालंय. या बातम्यांसोबतच वेळ झाली मुद्दा महाराष्ट्राचं मध्ये आता इथेच थांबण्याची. नमस्कार.